तर आजच्या सुनावणीनंतर कराडचा पाय आणखी खोलात गेलेला आहे। नेमकं काय काय घडले पाहूया टॉप 9 बातम्यांमधून। मकोका लागल्यानंतर वाल्मी कराड समर्थक चांगलेच आक्रमक झाले। मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन, व्यापारी संघटनांकडूनही परळीत बेमुदत बंदची हाक। आरोपीला अटक केल्यानंतर परळी बंद ठेवण्याचा नवा पॅटर्न, गुंडावाद आजकाचे लोक आले तर मुंबईही बंद करू शकतात। परळीतील बंदवरून सुरेश धस यांची टीका। वाल्मी कराडवर मकोका अंतर्गत कारवाई केल्यानंतर समर्थकांचा गोंधळ, मोबाईलवर टॉवरवर चढून केलं आंदोलन, तर व्यापारी संघटनांकडून परळीत बेमुदत बंदची हाक। धनंजय मुंडे मतदारसंघ शांत करायला गेले असतील, आकाचे लोक आले तर मुंबईही बंद करतील, सुरेश धस यांची टीका। वाल्मी कराडचा पिंपरी चिंचवडच्या उच्चभ्रू सोसायटी 3.5 कोटींचा 4 BHK फ्लॅट, वाल्मीचा पत्नी मंजिली कराडच्या नावानं फ्लॅट असल्याची माहिती। वाल्मी कराडचा पिंपरीमधील कोटींचा फ्लॅट पालिकेकडून सील, पिंपरी चिंचवड पालिकेचे अधिकारी अविनाश शिंदेंची माहिती। वाल्मी कराडचा फ्लॅट सील करून लिलाव केला जाणार असल्याची माहिती। फ्लॅट लोनवर घेतला होता, तिथे आम्ही राहत नसल्याने नोटीस आमच्यापर्यंत पोहोचली नाही। पालिकेने ती घरावर चिकटवली, मात्र फक्त कर भरला जात नाही म्हणून फ्लॅट सील केला जातो, मंजिली कराड संतापल्या। वाल्मी कराडला आणखी एक धक्का, केजमध्ये वाईन शॉप सुरू करण्यासाठी दिलेलं प्रमाणपत्र रद्द करण्यात आलंय। केज नगरपंचायतीकडून कराडला दिलेलं ना हरकत प्रमाणपत्र रद्द, खासदार बजरंग सोनवणे यांनी घेतली होती हरकत। पुण्यात मराठा समाजाचं धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड विरोधात आंदोलन, जरांगे, धस, क्षीरसागर आणि दमानियांच्या फोटोला आंदोलकांकडून दुग्धाभिषेक, कराडच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या आंदोलकांकडून त्यांचा निषेध।